जिंतूर सेलूत भाजपची मोठी सरशी. आशाताई खिल्लारे यांचा कार्यकर्त्यांसह भाजपात जाहीर प्रवेश. पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन. राष्ट्रवादीनंतर आता शिवप्रतिष्ठानलाही खिंडार. जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंटाळे. जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच जिंतूर सेलू मतदारसंघात राजकीय भूकंप सत्र सुरूच आहे. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत रमाई विचार महिला मंचच्या अध्यक्षा तथा शिवप्रतिष्ठानच्या प्रमुख आशाताई संभाजी खिल्लारे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपची स्थिती अधिक भक्कम झाली आहे. विरोधकांना एकापाठोपाठ एक धक्के. गेल्या काही दिवसांत भाजपात इन्कमिंग मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. माजी आमदार विजय भांबळे यांचे खंदे समर्थक नाना राऊत, राजेंद्र नागरे, अविनाश काळे यांनी आधीच भाजपचा रस्ता धरला होता. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा मनीषा केंद्रे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले होते. ही घटना ताजी असतानाच आता आशाताई खिल्लारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने विरोधकांची गळती थांबण्याचे नाव घेईनाशी झाली आहे. महिला संघटन होणार अधिक मजबूत. मनीषा केंद्रे आणि आशाताई खिल्लारे या दोन्ही महिला नेत्यांचा सामाजिक कार्यात मोठा दबदबा आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे जिंतूर आणि सेलू तालुक्यातील महिलांची एक मोठी शक्ती भाजपच्या पाठीशी उभी राहणार असल्याचं चित्र दिसत आहे. आजच्या प्रवेश सोहळ्यात दाभा, दिग्रस, गडगव्हाण, इटोली यांसह अनेक गावांतील महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. विकासाच्या मुद्द्यावर प्रवेश. तालुक्यातील मागासवर्गीयांचे प्रलंबित प्रश्न पालकमंत्री मेघना बोर्डीकर मार्गी लावतील आणि समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल याच विश्वासापोटी आम्ही भाजपात प्रवेश करत आहोत, अशी भावना आशाताई खिल्लारे यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना पालकमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की भाजप हा सबका साथ सबका विकास या मंत्रावर चालणारा पक्ष आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणे हेच आमचे ध्येय असून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील. उपस्थित मान्यवर. या सोहळ्याला डॉक्टर कराळे, मनीषा केंद्रे, आशाताई खिल्लारे, नानासाहेब राऊत, अविनाश काळे यांसह भाजपचे अनेक दिग्गज पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.